नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. म्हणजे काल दोन मराठी सिनेमे रिलीज झाले होते. एक म्हणजे इलू इलू आणि दुसरा म्हणजे मुक्काम पोस्ट देवाचं घर. इलू इलूचा आपण रिव्ह्यू केलेला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. काल मला हा सिनेमा बघायला मिळाला नाही कारण आमच्याकडे जरा शोचा प्रॉब्लेम झाला, पण आज फायनली तो बघून झालेला आहे. आणि एक सांगायला बरं वाटतं की पुन्हा एकदा विवियाना मॉल मराठी सिनेमाच्या बाबतीत खास करून या मुक्काम पोस्ट देवाचं घर या सिनेमाच्या बाबतीत कालपासून चांगली बॅटिंग करतोय. कारण काल त्याचे 2 का 3 शोज त्या मॉलमध्ये हाऊसफुल होते. आज सकाळी मी जेव्हा बघत होतो तेव्हा सुद्धा संध्याकाळचा शो ऑलरेडी हाऊसफुल झालेला होता. आता सकाळचा किंवा दुपारचा शो कसा गेला असेल विवरणाचं माहिती नाही, बट ओव्हरऑल आता बघूया की हा सिनेमा कसा आहे ते. आणि महाराष्ट्रभर आणि मुंबईत सुद्धा या सिनेमाची उत्सुकता आहे का हे तर आपल्याला फर्स्ट वीकेंडचं कलेक्शन या दोन्ही सिनेमांचं मी तुम्हाला सांगेन तेव्हा कळेलच. जेव्हा मी या सिनेमाचा टीजर किंवा ट्रेलर बघितला तेव्हाच मला असं, आपण लहान असताना आपले आई बाबा किंवा आजी आजोबा झोपताना गोष्टी सांगायचे तसंच काहीतरी एक चांगली गोष्ट, शॉर्ट स्वीट सिम्पल स्टोरी आपल्याला मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे क्लिअर झालं होतं. ट्रेलर आणि टीजर बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की एका लहान मुलीची गोष्ट आहे जिला कळतं की तिचे बाबा देवाघरी गेलेले आहेत. तिच्या आईच तिला हे सांगते आणि मग ती तिच्या बाबांना पत्र लिहायला सुरुवात करते. आता पत्र लिहिल्यानंतर ऑब्व्हियसली रिप्लाय तर येणार नाही देवाघरनं. मग काय होतं याच्यावर म्हणजे तिला तो रिप्लाय मिळतो का, आणि जर रिप्लाय मिळणार असेल तर कोण रिप्लाय करतं, बरं ती कुठल्या गोष्टींबद्दल स्वतःच्या बाबांकडे ओपन अप होते, या सगळ्या ओव्हरऑल पॉइंट्सवर हा सिनेमा आधारित आहे. सिनेमाचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट म्हणजे हा सिनेमा फक्त आणि फक्त 2 तासांचा आहे. कारण तसं पण याचा प्लॉट जो होता तो तसा पण खूप लिमिटेड होता आणि खूप छोटा होता. त्याला जास्त फुलवायला गेले असते 2.5-3 तासाचा सिनेमा झाला असता तर मग जरा फारच रटाळ झाला असता सिनेमा. पण कौतुकाची गोष्ट आहे की हा सिनेमा 2 तासाचाच आहे, त्यामुळे असं हा म्हणता हा सिनेमा निघून जातो. या सिनेमाचं ओव्हरऑल स्क्रीन प्ले असेल, स्टोरी असेल, डिरेक्शन असेल, सगळं बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे. बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला हसू सुद्धा येईल, बऱ्याचशा ठिकाणी नकळत, खास करून क्लायमॅक्सला. म्हणजे मला आठवत नाही की मी एवढं क्लायमॅक्सला जरा बऱ्यापैकी माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, लिटरली असं वाहत होतं. थँक्स टू मायरा, ज्या प्रकारे तिने तो मोनोलॉग प्रेझेंट केलाय, सो ते कौतुकास्पद वाटलं. बाकी गाणी चांगली आहेत, बरी आहेत. सिनेमाला जेवढं सूट होणारी आहेत, पण हा तुमच्या प्लेलिस्टमध्ये गाणी जाणं योग्य आहेत का तर नाही. बाकी तुम्ही असं व्हिज्युअल एक्सपिरियन्स किंवा व्हिज्युअल ट्रीट, सिनेमॅटिक एक्सपिरियन्स घ्यायला जर तुमचा विचार असेल तर मात्र तुमचा पूर्णपणे भ्रमनिरास होईल या सिनेमाच्या बाबतीत. आणि खूप काही गोष्टी प्रेडिक्टेबल आहेत. आणि सगळ्यात मोठा ड्रॉबॅक म्हणजे या सिनेमाचा की हा सिनेमा अत्यंत अत्यंत स्लो आहे. आणि हल्ली आपण जे काही एक साऊथचे सिनेमे बघतो किंवा के ड्रामाज बघतो किंवा नेटफ्लिक्सवर इतर सिरीज बघतो, त्याच्यामुळे आपल्याला जरा फास्ट पेस्ड सिनेमांची सवय झालेली आहे. तिकडे मात्र हा सिनेमा खूप आपल्याला निराश करतो. आणि थँक्स की बाबा 2 तासाचा सिनेमा असल्यामुळे जर आपण सफर बेअर करू शकतो तो. जर अजून एक 15-20 मिनिटं वाढली असती तर मात्र काही खरं नव्हतं. सिनेमाचा सगळ्यात प्लस पॉइंट आणि सगळ्यात मोठा हुकमाचा एक म्हणजे मायरा, ज्या प्रकारे तिने अभिनय केलेला आहे, ज्या प्रकारे इनोसन्स असतील, इमोशन्स असतील, किंवा जो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे क्लायमॅक्सचा तो एक मोनोलॉग असेल, ज्या प्रकारे तिने केलाय खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि स्टारकास्ट सुद्धा या सिनेमाची तगडी आहे. ते म्हणजे मंगेश देसाई सर, कल्याणी मुळे, प्रथमेश परब, रेशम श्रीवर्धन, सविता मालपेकर ताई, उषा नाडकर्णी ताई, माधवी जुएकर ताई, कमलेश सावंत सर आणि स्पृहा परब. सो ओव्हरऑल मला माहिती नाही की मी मराठी सिनेमांना रेट तर करत नाही, बट असं तुम्हाला नक्कीच सांगतो की बाबा हा सिनेमा तुम्ही पास बाय करू शकता आणि मग OTTवर बघा किंवा हा सिनेमा नक्कीच थिएटरमध्ये जाऊन बघा. या सिनेमाच्या बाबतीत मी जे तुम्हाला ओव्हरऑल सिनारिओ सांगितलाय त्याच्यावरनं तुमचं तुम्ही ठरवा की तुम्हाला एक चांगली आजीची किंवा आई बाबा जे आपल्याला गोष्ट सांगायचे तशी गोष्ट मोठ्या पडद्यावर बघायची असेल तर हा सिनेमा आवर्जून बघा. एक सिनेमा म्हणून जर तुम्ही बघायला जाणार असाल तर मात्र जरा प्रॉब्लेम आहे. सो आता तुम्ही ठरवा. एक तर मुळात तुम्ही जर हा सिनेमा बघितला असेल तर तुम्ही माझ्या मताशी किती सहमत आहात किंवा असहमत आहात हे सुद्धा कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.